जय महाराष्ट्र. मी श्रीरंग खरे. महाफास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्धा तासात आपण आढावा घेणार आहोत 50 वेगवान घडामोडींचा. सुरुवात करूया महाफास्टला. पाणी टंचाईच्या झळा आता तीव्र व्हायला लागलेल्या आहेत. सर्वसामान्यांच्या ताटातून भाज्या हळूहळू हद्दपार होत आहेत. दिवसेंदिवस भाज्यांचे दर गगनाला भिडत आहेत. नाशिकमध्ये कोथिंबिरीनं 100 गाठली आहे, तर आवक घटल्यानं पालेभाज्या देखील 100कडे वाटचाल करत आहेत. डाळी यंदा देखील सर्वसामान्यांची चिंता वाढवणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही डाळींचे दर चढेच आहेत. येत्या काळात ते आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. तूर आणि उडीद डाळींसह अन्य डाळींचे दर सातत्यानं वाढत आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट कोणतीच पावलं उचलत नसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळ बैठकीतच खडेबोल सुनावले. राज्यभरातील वीज ग्राहकांच्या डोक्यावर दरवाढीची टांगती तलवार आहे. महावितरणनं सरासरी 5.5% दरवाढीचा प्रस्ताव MERCकडे सादर केलेला आहे. त्याचा फटका घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांनाही बसण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांना क्राईम ब्रांच पाठोपाठ ATSनंही दिलासा दिल्याची माहिती सूत्रांनी जय महाराष्ट्रला दिली आहे. खडसे यांच्यावर दाऊदला कॉल केल्याचा आरोप करण्यात आलेला होता. हॅकर मनीष भंगाळे यानं हा आरोप केला होता. भंगाळेनं क्राईम ब्रांचकडे तक्रार केली होती. क्राईम ब्रांचनं खडसेंना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर भंगाळेनं ATSकडे तक्रार केली होती. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींबाबत हायकोर्टानं मुंबई महापालिकेला फटकारलेला आहे. मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत तक्रार करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असल्याचं पालिकेनं कोर्टाला सांगितलं. मात्र तक्रारदाराला तक्रारीचा क्रमांक देण्यात येत नसल्यानं त्याच्या तक्रारीचं पुढे काय झालं हे कळत नाही. याबद्दल हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. मुंबईतील रस्ते घोटाळा प्रकरणी 10 लेखा परीक्षकांना अटक करण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची करण्यात आली. याकडे डोळेझाक करत कंत्राटदारांना पैसे वितरित करण्यासाठी लेखा परीक्षकांनी मदत केली असा त्यांच्यावर आरोप आहे. गेल्या काही दिवसापूर्वी या प्रकरणी 9 कंत्राटदारांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता. दहावीनंतर विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना भावी करिअरची दिशा ठरवण्यासाठी मदत व्हावी यासाठी कल चाचणी सुरू करण्यात आली. मात्र या चाचणीच्या निकालपत्रात स्वतः शिक्षण मंत्री विनोद तावडेंचा फोटो दिसतोय. शासनाच्या व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्था, शैक्षणिक संशोधन आणि प्राथमिक परिषद तसंच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे लोगो अगदी छोटे दाखवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाची मुद्रा देखील तावडेंच्या फोटोपेक्षा छोटी दाखवण्यात आली आहे. विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं आहे. तसंच इतर त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही दिघ्यातील कमलाकर इमारत खाली करण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टानं दिघ्यातील बांधकाम पाडायला 31 जुलैपर्यंत स्थगिती दिली होती. मात्र कोर्टाची रीतसर आदेशाची प्रत मिळत नाही तोपर्यंत आपण इमारत ताब्यात घेण्याचे जे प्रयत्न आहेत ते चालू ठेवणार असल्याचं MIDCनं सांगितलेलं होतं. त्यानुसार ही इमारत ताब्यात घेण्यात आलेली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाजन यांची भुसावळ तालुक्यात 5 एकर जमीन आहे. ही जमीन निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तापी पूर्णा साखर कारखाना काढण्याच्या नावाखाली 2002 मध्ये करण्यात आलेल्या जमीन खरेदीमध्ये महाजन यांच्या नावावर 5 एकर जमीन अवघ्या 11,000 रुपयांमध्ये विकत घेतल्याचं दाखवण्यात आलंय. मात्र या साखर कारखान्याची नोंदणीही झाली नाही आणि तो कधीच अस्तित्वात देखील आला नाही.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो, तसंच सरकार दिघावासियांना बेघर होऊ देणार नाही असं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तसंच रहिवाशांच्या संरक्षणासाठी आम्ही पावलं उचलत असल्याचं देखील ते म्हणाले। येत्या पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येईल, ज्याद्वारे या सगळ्या दिघावासियांना संरक्षण मिळेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। ठाण्यातील बेकायदा बांधकामांवर अंकुश लावणे पालिकेला शक्य होत नाही, त्यामुळे या अनधिकृत बांधकामांचा आकडा वाढत चाललाय। ठाणे शहरातल्या 1,67,000 बांधकामांपैकी फक्त 30,336 बांधकामं अधिकृत आहेत। उरलेली 1,36,770 बांधकामं बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। जलयुक्त शिवाराच्या कामाचं कौतुक पुरे झालं, आता पावसासाठी यज्ञ करा असा सल्ला शंकराचार्य नृसिंह भारती यांनी सरकारला दिलेला आहे। सगळीकडे जलयुक्त शिवारचा बोलबाला सुरू आहे, मात्र जलयुक्त शिवारचं कौतुक करून पाऊस पडणार नाही, पाऊस पडायला हवा म्हणून यज्ञ करा असा सल्ला नृसिंह भारती यांनी दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी करणाऱ्या बीडच्या पीडितेला पुण्यामध्ये नोकरी मिळाली आहे, तर तिच्या 3ही मुलींना शाळेत प्रवेश देण्याची तयारी देखील पुण्यातल्या एका संस्थेनं दाखवलेली आहे। भारतीय जैन संस्थेनं यासाठीचा पुढाकार घेतलेला आहे। बीड जिल्ह्यात झालेल्या चारा छावणी घोटाळ्याच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत। अण्णा हजारेंनी या चारा छावण्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती। आष्टी तालुक्यातील हा घोटाळा असून 25 मे 2016 पर्यंत या छावणीमध्ये 10,000 जनावरं कमी दाखवण्यात आलेली होती। परळीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीतून ही माहिती उघड झाली। नंदुरबार विहीर घोटाळा प्रकरणी एका कृषी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली। सुरेश पाडवी असं त्याचं नाव आहे। नंदुरबारमधील 81 विहिरी गायब झाल्यात। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते, त्यानंतर सुरेश पाडवीला अटक करण्यात आली। ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। या संदर्भात अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या। केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांना नांदेड इथल्या दलित संघटनांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला। सकाळी देवगिरी एक्सप्रेसनं बंडारू दत्तात्रय नांदेड रेल्वे स्टेशनला पोहोचले, त्यावेळी स्टेशन परिसरात उभ्या असलेल्या दलित युवकांनी अचानक बंडारू दत्तात्रय यांच्या समोर येऊन त्यांना काळे झेंडे दाखवले आणि बंडारू परत जा अशा घोषणा दिल्या। लातूरमधल्या पेठ इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला। मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, ज्यात राज्यातल्या एकूण 6 शाळांची निवड करण्यात आली होती। नाशिकमध्ये वीज प्रकल्पामुळे होत असलेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भाजीपाला फेकत या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। आधीच दुष्काळ, त्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकरी हैराण झाला, त्यामुळे हा वीज प्रकल्प बंद करावा अशी मागणी या शेतकऱ्यांची। बुलढाण्यातल्या खामगावमध्ये कचऱ्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी नगर परिषदेसमोर कचरा फेकून आंदोलन केलं। वारंवार निवेदन देऊनही पावसाळ्याआधी नगर परिषदेकडून कचऱ्याची साफसफाई करण्यात आली नाही, त्यामुळे गावातला कचरा गावकऱ्यांनी नगर परिषदेसमोर फेकून संताप व्यक्त केला। संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या बैल जोडीचा मान यंदा वाडेबोल्लाईच्या पठारे बंधूंना मिळाला आहे। गेल्या 3 वर्षांपासून ते यासाठी अर्ज करत होते। त्यांच्या सोन्या आणि हिरा या ऐटबाज आणि रुबाबदार बैल जोडीला यंदा हा मान मिळाला आहे।
गोंदिया जिल्ह्यातील एकमेव शासकीय रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे। अस्वच्छता, कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाचं या समस्यांकडे दुर्लक्ष यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। नागपूर आणि विदर्भातले शेतकरी नीलगाय आणि डुकराच्या त्रासाने वैतागलेत, कारण नीलगाय आणि डुकर शेतकऱ्यांची पिकं नष्ट करतायत। शेतीला वाचवण्यासाठी या शेतकऱ्यांनी त्यांना मारण्याशिवाय कुठलाच पर्याय नाहीये असं मत व्यक्त केलं आहे। वन विभागाचे कर्मचारी इथे राऊंड मारतात, मात्र काहीच कारवाई करत नसल्यानं हे शेतकरी नाराज आहेत। शिवसेनेनं थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली। गेल्या काही दिवसात शिवसेना आणि भाजपतला वाद वाढत चाललेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर मंगळवारी 3 जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। याच मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपवर टीका केली। पोलिसांसाठी तब्बल 20,000 घरांची योजना आणण्यात आली आहे। प्रत्येक पोलिसाला घर मिळालंच पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी वर्षभरानंतर याबाबत बैठक केली। यावेळी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळातील अधिकाऱ्यांनी तब्बल 20,000 घरांची योजना सादर केली। राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। त्यामुळे 1 तासाच्या प्रवासासाठी प्रवाशांना 2,500 रुपयेच भाडं द्यावं लागेल। प्रादेशिक विमान उड्डाणासाठीचं शुल्क यापुढे किमान असेल आणि हेलिकॉप्टरच्या संचालनासाठी सरकार नवे नियम तयार करणार आहे। अमरावतीमध्ये शिवसेनेचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे आणि अपक्ष आमदार बच्चू कडू अडचणीत येण्याची शक्यता आहे। दोघांच्याही स्थानिक नागरी विकास निधीतून संगणक खरेदी घोटाळा झाल्याचं उघड झालेलं आहे। 22 ते 25 हजारांचे संगणक 44 हजाराचे दाखवून 55 लाखांपेक्षा अधिकचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सुरू असलेली अपघातांची मालिका अजून सुरू आहे। गुरुवारी सकाळी उडोशी बोगद्याजवळ 4 गाड्यांचा विचित्र अपघात झाला। यामध्ये वाहतुकीची कोंडी देखील मोठ्या प्रमाणावर झाली। मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या खंडाळा घाटापर्यंत लांब रांगा लागलेल्या आहेत। राजस्थानमध्ये झुंझुनूमधल्या एटीएम मधल्या एका सुरक्षा रक्षकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। चिडावा परिसरातल्या एटीएम मध्ये तोंडावर स्कार्फ बांधून आरोपीनं प्रवेश केला आणि एटीएम मध्ये झोपलेल्या सुरक्षा रक्षकावर काठीनं हल्ला करायला सुरुवात केला। यामध्ये सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू झालाय। दापोली ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराला पेव फुटलाय। इथल्या नगरपंचायतीच्या अभियंत्यानंच विकासकाला खोट्या पावत्या देऊन 27 लाखांना गंडा घातलाय। विकासक रवींद्र क्षीरसागर आणि खालिद रखांग यांनी दापोली खेड रोडवर प्लॉट विकसित करण्यासाठी नगरपंचायतीकडे अर्ज केला होता। त्यासाठी नगरपंचायतीचा अभियंता सुनील सावके याने या दोघांकडून 27 लाख रुपये घेतले। बुलढाण्यात अवघ्या 60 रुपयांसाठी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली। जगन्नाथ गुळभेले असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। त्याच्यावर काठीनं वार करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे। विष्णू तलवारे याने ही हत्या केली। शेगावमधील हातखेड गावात ही घटना घडली। विष्णू तलवारेला पोलिसांनी अटक केली। मान्सूनचं आगमन व्हायला आणखी 3-4 दिवस लागतील असा अंदाज आहे। पुढच्या 4 दिवसात पाऊस पडला नाही तर मुंबई ठाण्यात गंभीर पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये असं मत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलंय। बुधवारी धोबी तलाव इथल्या लॉर्ड हॅरिस महानगर पालिकेच्या शाळेत मांडलेत त्यांनी हे विचार। याचवेळी तावडे यांच्या सहकार्यानं 22 शाळाबाह्य विद्यार्थ्यांना धोबी तलाव इथल्या लॉर्ड हॅरिस महापालिका शाळेत दाखल करण्यात आलं।
स्पोर्ट कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करण्यास 17 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे। स्पोर्ट क्लबचं प्रमाणपत्र आणि अन्य कागदपत्र सादर करण्यास 20 मे पर्यंत मुदत दिली होती, मात्र हायकोर्टानं हस्तक्षेप केल्यामुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे। पुण्यातील कॉलेजमधल्या मुलामुलींच्या तक्रारीसाठी एक तक्रार पेटी कॉलेजमध्ये ठेवण्यात येणार आहे। या तक्रारींचं निवारण करण्यासाठी कॉलेज आणि पोलिसांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। रात्रशाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या विरोधात शिक्षक भारतीनं आक्रमक पवित्रा घेतला। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे। रात्रशाळा वाचवण्यासाठी संघटनेतर्फे 28 जूनला मुंबईत मोर्चा काढण्यात येईल। नर्सेसच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातल्या 20,000 नर्सेस संपावर गेलेल्या होत्या। या संपाला 100% प्रतिसाद मिळाला असला तरी सरकारनं या नर्सेसना चर्चेसाठी कोणतंही आमंत्रण दिलेलं नाहीये। राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्याचा इशारा त्यामुळे या संघटनेनं दिलेला आहे। मुंबई प्राण्यांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारीत तथ्य असल्यानं भारतीय प्राणी कल्याण मंडळानं 20 एप्रिलला रॅम्बो सर्कसचं प्रमाणपत्र रद्द केलं होतं। मात्र मंडळानं रॅम्बो सर्कसला नोटीस बजावल्याविनाच कारवाई केलं असं उघड झालंय। त्यामुळे नैसर्गिक न्यायतत्वाचा भंग झालेला आहे असं निरीक्षण नोंदवून हायकोर्टानं मंडळाचा आदेश रद्दबातल ठरवला। प्लास्टिक आता रस्त्यांच्या बांधकामासाठी उपयुक्त ठरणार आहे। सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी प्रायोगिक तत्वावर प्लास्टिकचा उपयोग करण्यात येणार आहे। डांबरीकरणामध्ये प्लास्टिकचा वापर केल्यानं रस्त्यांचा दर्जा सुधारत असल्याचं लक्षात आल्यानं हा निर्णय घेण्यात आला। माथेरानची टॉय ट्रेन गेल्या काही दिवसांपासून बंद आहे। टॉय ट्रेनच्या सुरक्षिततेसाठी 600 मीटर लांबीची भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यासाठी पर्यटकांना पावसाळ्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे। नेरळ ते माथेरान दरम्यानची टॉय ट्रेन ही मे महिन्यात सलग झालेल्या 2 अपघातांमुळे बंद करण्यात आलेली होती। पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाची औपचारिक घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात करण्याची शक्यता आहे। आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यात मेट्रोच्या घोषणा होण्याची शक्यता आहे। स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमात मोदी स्वतः दाखल होणार आहेत आणि ते याच कार्यक्रमादरम्यान मेट्रोची घोषणा करण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वेवरील हमालांनी 1 जुलैपासून हमालीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार अ1 श्रेणीतील वर्गासाठी 40 किलोपर्यंतच्या वजनासाठी 50 रुपये आकारले जातील, तर ब आणि क श्रेणीच्या स्टेशन्सवर हा दर 40 रुपयांवरून 45 इतका केला जाईल। बेस्टनं आता महसूल वाढीसाठी खासगी सल्लागार नेमण्याचं ठरवलं। त्यासाठी 1.5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। या सल्ल्यासाठी प्राइस वॉटर हाऊस कूपर्स या कंपनीची निवड करण्यात आली। सत्यम कॉम्प्युटर्स घोटाळ्यातील ऑडिटर कंपनी असलेल्या या कंपनीच्या निवडीमुळे मोठा वाद निर्माण झालेला होता। आता रोजंदारी आणि कंत्राटी कामगारांना कामावर घेण्याची पद्धत बदलण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे। त्यामुळे केंद्र आणि आपल्या सेवेत कंत्राटी आणि रोजंदारीवर कर्मचारी घेऊ शकणार नाहीत। ही बंदी सर्वच श्रेणीतील पदांसाठी आहे। एसटीनं सगळ्या टॅक्सी सेवांसाठी सिटी टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी जनतेकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत। त्यानंतर त्याचा अभिप्राय करून शासनाला तो सुपूर्द केला जाईल। 5 महिने उलटूनही या प्रस्तावाला शासनानं मंजुरी दिली नाहीये। ठाणेकरांना आउटडोअर फिटनेस साहित्य अर्थात ओपन जिम शहराच्या वेगवेगळ्या 35 ठिकाणी बघायला मिळेल, अनुभवता येईल। आरोग्यदायी निर्णय घेण्याचा जो प्रस्ताव होता तो महापालिकेने संमत केलेला आहे। ही कामं नोव्हेंबर 2016 अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत।
उरण शहरातील मुख्य नाल्यांची सफाई करण्यासाठी नगरपालिकेनं 19 लाख रुपयांची निविदा काढली आहे। शहरातील प्रमुख नाल्यांच्या सफाईची 90% कामं पूर्ण केल्याचा दावा उरण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे। देशात पुढच्या 25 वर्षात तेलाची मागणी दुप्पट होण्याची क्षमता ध्यानात घेऊन 2040 पर्यंत तेल शुद्धीकरण क्षमता वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी सिनेमा हरामखोर या सिनेमाला सेन्सॉर बोर्डानं सर्टिफिकेट द्यायला नकार दिलाय। सिनेमाच्या मूळ कथेलाच सेन्सॉर बोर्डानं विरोध केलाय। सिनेमात दाखवण्यात येणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या प्रेम कथेवर बोर्डाला आक्षेप आहे। उडता पंजाबच्या वादानंतर आता ही वाट अजून रुंद होण्याची शक्यता आहे। वाद अजून वाढण्याचा अंदाज वर्तवला जातोय। महाफास्टमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिंदास।